नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर प्रेक्षकांनो इथे आता राकेश पुन्हा एकदा आपल्या रूममध्ये आलेला असतो. कारण त्यांनी शलाकाला सुटकेसमध्ये भरून ठेवलेलं असतं. तिला तो खाडीमध्ये टाकण्यासाठी घेऊन जाणार असतो. पण तेवढ्याच इथे नम्रता आलेली असते आणि नम्रता म्हणते की राकेशजी, तुम्ही माझ्याबरोबर चला, माझा मोबाईल बिघडलाय, त्याला रिपेअर करण्यासाठी टाकायचा आहे. तुम्ही जर माझ्याबरोबर आलात तर माझ्याकडून तो दुकानदार पैसे कमी घेईल. आत्या म्हणाली की राकेशजी कधीही सांग, ते मदतीला नक्की येतात, म्हणून मी आता जात होते. तेव्हा इथे आता राकेश म्हणतो की आत्याला इम्प्रेस करायलाच हवं आणि तो शलाकाला म्हणतो की शलाका डार्लिंग, अजून थोडा वेळ तुला वाट बघावी लागणार आहे. कारण माझ्या भूतकाळासाठी मला माझं भविष्य खराब करायचं नाही आहे. कारण इथे भूतकाळ म्हणजे शलाका आणि भविष्य म्हणजे ईश्वरी असल्यामुळे तो आता लगेच नम्रताबरोबर बाहेर जायला तयार होतो. तो इथे दरवाजा वगैरे लॉक करून घेतो आणि नंतरला नम्रताबरोबर आता मोबाईल रिपेअर करण्यासाठी निघून जातो. पण इथे आता शलाकाला जास्त वेळ ठेवत असल्यामुळे इथे आता बॉडीचा वाससुद्धा यायला लागलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि त्याचबरोबर आपला अर्णव दोघेजण पाणीपुरी खायला आलेले असतात. आणि पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर शेवपुरी खाल्लेली असते. कारण पाणीपुरी खूपच जास्त तिखट लागलेली असते अर्णवला. त्यामुळे ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मग आता आपण पाणीपुरी नाही तर शेवपुरी खाऊया. आणि ते सुद्धा ती मीडियम अशी ती शेवपुरी बनवायला सांगते. दोघांनी शेवपुरी खाऊन झाल्यानंतर इथे आता अर्णव म्हणतो की मी पैसे देतो. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, अजिबात नाही, पैसे तर मीच देणार. मी काय म्हणाले होते तुम्हाला, मी तुम्हाला ट्रीट देणार, मी जागा सिलेक्ट करणार. मग जर मी माझ्या आवडते जागेवरती तुम्हाला इथे ट्रीट देण्यासाठी आणले तर पैसे मी नाही का देणार. कारण आता इथे 150 रुपये झालेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की पैसे मी देतो. ईश्वरी म्हणते नाही, पैसे मीच देणार. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे ना, असू दे, मी देतो आता. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, आता मी जॉब सोडलाय की नाही, मी खूप खुश आहे, मग पैसे तर मीच दिले पाहिजे ना. नाहीतर मग आता या ट्रीटचे तुम्ही पैसे द्याल आणि मग पुढच्या वेळेला पुन्हा मला तुमच्याबरोबर असं कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये किंवा असं गाडीवरती यावं लागेल आणि मग मला पैसे द्यावे लागतील. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे ना, भेटूया मग. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, आता मी तुम्हाला भेटू शकत नाही. कारण आता मी जॉब सोडला आहे ना आणि आता मी इथे राहणार पण नाही आहे. मी आता जाणार माझ्या इंदोरला, गोईंग टू इंदोर, असं ईश्वरी म्हणत असते. तेव्हा आता ईश्वरी इंदोरला निघून जाणार ही गोष्ट अर्णवला आता खूपच जास्त त्रास देत असते. अर्णव म्हणत असतो मग नको जाऊ ना. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, हे काय बोलताय तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो हो, म्हणजे मी तेच बरोबर बोलतोय ना, मग कशाला जातेस तू, नको जाऊस. तेव्हा इथे ईश्वरी आता म्हणते की सर मी जाते, पैसे देते, आपल्याला निघायचं आहे ना, उशीर होतोय. तेव्हा ईश्वरी आता पैसे द्यायला जात असते आणि ती अर्णवच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असते. कारण ईश्वरीला कुठे ना कुठेतरी कळलेलं असतं की अर्णव काय करण्याचा प्रयत्न करतोय. अर्णव तिथे ईश्वरीला थांबवण्यासाठीच आलेला असतो आणि त्यानंतर इथे ईश्वरीला ते कळत असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर, आता मी परत येणार नाही आहे, आता मी इंदोरला निघून जाणार आहे. माझ्या आईवडिलांचं लॉकेट मला मिळालं, ते आता मी माझ्याजवळ ठेवले. मग आता माझ्याकडे तुम्ही दिलेले इन्सेंटिव्हचे पैसे आहेत ना, मग आता ते एवढे पैसे काय करू, म्हणून आता ट्रीटचे पैसे मलाच देऊ द्या. आणि ती आता पैसे द्यायला जातच असते. तेवढ्यातच तिला ठेच लागते आणि ईश्वरीचा तोल जातो. ईश्वरी आता पडणार. तेवढ्यातच अर्णवने तिचा हात पकडलेला असतो आणि प्रेक्षकांनो, इथे अर्णवच्या डोळ्यामध्ये दिसत असतं ईश्वरीला की अर्णवच्या मनामध्ये तिच्याबद्दल काय आहे. तर इथे ईश्वरी जाणार आहे म्हणून अर्णव खूपच जास्त अपसेट झालेला असतो. खूपच जास्त तो नाराज झालेला असतो. त्याला कळतच नसतं की नक्की आता काय बोलू, कसं रिॲक्ट करू की इथे ईश्वरी थांबेल. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीचा तोल जात असताना पटकन तिचा हात पकडतो आणि तिला सावरतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सॉरी सर, मला ठेच लागली असती, बरं झालं तुम्ही हात पकडलत आणि मला सावरलं. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो मग नको जाऊ ना, कशाला जातेस तू, म्हणजे आता याला काय म्हणायचं काही कळत नाही आहे. प्रेम तर नाही आहे, पण तू आता ऑफिस सोडून जायला निघाली आहेस ना, तर तुझ्याबद्दल एक वेगळीच ओढ वाटायला लागली. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुझी बडबड आवडायला लागली आहे मला. मग कशाला जातेस तू आता पुन्हा ऑफिस सोडून, तू पुन्हा जॉईन कर, असं तो म्हणायला जात असतो. तेवढ्यातच ईश्वरी म्हणत असते की सर मला जाऊ द्या, पैसे देऊ द्या, आपल्याला घरी पण जायचं आहे ना. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की एक मिनिट, माणूस जर समोरचा बोलत असेल तर त्याला बोलणं पूर्ण तर करू दे ना. समोरचा माणूस जे काही बोलतोय
ते त्याचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर आपण बोलायचं. एवढे साधे मॅनर्स नाही आहेत का तुला? त्याला बोलू द्यायचं, त्याच्या मनात काय आहे ते ऐकून घ्यायचं. पण नाही, समोरच्या माणसाला तू कधीच बोलू देणार नाही, त्याचं कधीच म्हणणं तू ऐकून घेणार नाही. पण तुला मात्र सगळं बोलायचं आहे. जेवढं बोलायचं असतं तेवढं बोलून मोकळं होतेस आणि समोरच्याला ऐकवतेस सुद्धा. पण जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुझ्यामधले पेशन्स संपतात. मग तुला त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं नसतं. पण असं नाही करायचं. कुणाला काय बोलायचं आहे ना ते ऐकूनसुद्धा घेतलं पाहिजे. हे साधे मॅनर्स हवेच सगळ्यांमध्ये, ते तुझ्याकडे नाही आहेत, कळलं का? तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते की सर काय झालं? तेव्हा इथे अर्णव आता गप्पच बसतो, कारण ते अर्णवने बघितलेलं स्वप्न असतं. अर्णवच्या तोंडातून एक शब्दसुद्धा येत नाही. ईश्वरी म्हणते सर हात सोडताय ना? तेव्हा अर्णव म्हणतो का? मी जे काही बोलतोय ते बोलू दे ना मला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर तुम्ही काहीच बोललेला नाही आहेत. तेव्हा इथे अर्णवच्या लक्षात येतं की आतापर्यंत मी जे काही बोललो ते सगळं स्वतःशीच बोललो, म्हणजे ईश्वरीपर्यंत काहीही पोचलेलं नाही आहे असं सुद्धा आता अर्णवला कळलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता अर्णवला तर वाटत असतं की ईश्वरीला कसं थांबवू, आहे की नाही? म्हणजे मनात तर त्याच्या खूप असतं, पण तो कसं बोलणार की ईश्वरी थांब? कारण आतापर्यंत त्याने तिच्यावरती इतकी चिडचिड केलेली असते की त्याला असं वाटतं आता ईश्वरीला इतका आनंद होतोय ऑफिस सोडून जायला, मग तिला थांबू तरी कसं? त्यानंतर इथे ईश्वरी आता पाणीपुरीचे पैसे द्यायला जाते. तर इथे नम्रता म्हणत असते की राकेशजी बरं झालं तुम्ही माझ्याबरोबर आलात, म्हणून मोबाईल रिपेअरिंगसाठी टाकता आला आणि त्यांनी पैसेसुद्धा माझ्याकडून कमी घेतले, नाहीतर मला त्यातलं काही कळलं नसतं आणि हवे तेवढे पैसे घेतले असते माझ्याकडून. पण तुम्ही माझ्याबरोबर आलात त्यासाठी तुमची खूप मदत झाली, थँक्यू सो मच, असं इथे आता नम्रता म्हणत असते. तेव्हा राकेश म्हणत असतो अरे त्याच्यामध्ये थँक्यूची काय गोष्ट आहे? आपण शेजारी आहोत ना, आपण ना एकमेकांची मदत करणार तर कोण करणार? तेव्हा इथे आता ईश्वरी त्या ठिकाणी आलेली असते अर्णवच्या गाडीमधून आता ईश्वरी तिथे आलेली असते. नम्रताचं लक्ष जातं. नम्रता म्हणत असते इशू अर्णव सराच्या गाडीमधून? तेव्हा इथे राकेशची आता त्यांच्याकडे पाठ असते. राकेश काही पुढं करत नाही, कारण अर्णवच्या गाडीमधून असं म्हटल्यानंतर आता इथे ईश्वरीला सोडण्यासाठी अर्णव आलाय. अर्णवने जर मला इथे चुकून माकून बघितलं तर माझं काही खरं नाही आहे आणि लगेचच माझं भांडं फुटेल, हे आता इथे अर्णवला बघितल्या इथे राकेशच्या मनामध्ये आलेलं असतं. जर इथे अर्णवला चुकून कळलं की मी इथे राहतोय तर अर्णव कसा रिॲक्ट करेल आणि अंजली तर त्याला सोडूनच जाईल, हे अगदी त्याला बरोबर माहिती असतं. त्यामुळे इथे तो आता जणू काही त्यांना बघितलेलंच नाही असं रिॲक्ट करत असतो. त्याची पाठच त्यांच्याकडे असते आणि कपडेसुद्धा आता जरा डिफरंट स्टाईलचे असल्यामुळे इथे कुणीही त्याला पटकन ओळखूसुद्धा शकत नसतं. तेव्हा इथे आता गाडीमधून ईश्वरी आणि अर्णव दोघेजण आलेले असतात. तेव्हा अर्णव आता गप्पच असतो, कारण अर्णवच्या मनातलं ईश्वरीने काही ऐकूनच घेतलेलं नसतं आणि तो सुद्धा बोलता बोलता खूप उशीर करतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर आता मी पोचले, मी येते सर, गुड बायसुद्धा ती आता म्हणायला जात असते. ती म्हणते कधी कधी आपल्याला जे काही बोलायचं असतं ते बोलण्यासाठी आपण खूप उशीर घेतो आणि मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही बोलायचं आहे ना ते सुद्धा राहून जातं. पण आता मी पोचले, आता पुन्हा आपली भेट कधी होईल काही माहिती नाही. तेव्हा तो म्हणतो का नाही होणार? होईल ना, तू ये ना भेटायला. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर आता नाही, आता मी इंदौरला जाणार आहे आणि ऑफिसमध्ये मी नोकरी करत होते माझ्या आईवडिलांच्या लॉकेटसाठी, आता ते तर माझं काम झालं आहे, मग आता मी पुन्हा कशाला येऊ? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते ठीक आहे सर मी जाऊ, गुड बाय सर, असं म्हणाल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. अर्णव तिच्याकडे इतका इमोशनल होऊन बघतो की ईश्वरी त्याच्या नजरेमध्ये पूर्णपणे हरवून जाते आणि त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण तिला आता आठवायला सुरुवात होते. इकडे आता ज्या पद्धतीने ती जंगलामध्ये त्याच्याबरोबर अडकून पडलेली असते तेव्हासुद्धा त्याने तिची खूप काळजी घेतलेली असते, तिला प्रोटेक्ट केलेलं असतं गुंडांपासून, त्याचबरोबर तिच्या पायाला लागलेलं असतं तेव्हा स्वतःचा रुमाल काढून तिच्या पायाला बांधलेला असतो, म्हणजे इथे तिची खूप काळजीसुद्धा त्याने घेतलेली असते. त्यानंतरला जेव्हा तिथे पत्रकार लोकांमधून तिच्या डोक्यावरती दगड मारण्यात येतो तेव्हासुद्धा इथे आता अर्णवचं लक्ष जातं आणि तो बरोबर तो दगड पकडतो आणि म्हणतो की कुणालाही कुणाच्याही चारित्र्यावरती बोलण्याचा मनमानी अधिकार नाही आहे, कळलं का? त्यानंतर इथे पुन्हा ती गुंड लोक येतात, तिला छेडत असतात, तेव्हासुद्धा त्याने त्यांच्याबरोबर 2 हात केलेले असतात.
शलाकाचं नाव इथे तांदळामध्ये आल्यानंतर आरतीचा मानसुद्धा तिलाच देण्यात येतो आणि मग ओटीचं ताट दोघेजणं मिळून इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं शलाकाच्या हातामध्ये देतात. त्यानंतर इथे आता शेवटची भेट म्हणजे गाडीचा दरवाजा अर्णव स्वतः उघडतो आणि म्हणतो की मी सिंदूर आणि तिला गाडीमध्ये बसायला सांगतो. तेव्हा हे सगळे क्षण आता ईश्वरीला आठवतात. त्यानंतर ईश्वरीचं लक्ष जातं तर तिथे नम्रता उभी असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की नमुताई कुणाशी बोलते, कारण पाठीमागून इथे आता राकेश खूपच जास्त डिफरंट दिसत असतो, कारण वेगळे कपडे असतात. त्याच्यामुळे ईश्वरीसुद्धा लगेच त्याला काही ओळखत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते नमुताई अगं इकडे ये ना. तेव्हा इथे आता नम्रता येते, पण राकेश मात्र तिथेच उभा असतो. राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की ही मूर्ख नम्रता इथून जात पण नाही आहे, म्हणजे मलाच अटकता येईल, ही तर इथेच उभी राहिली आहे. त्यानंतर इथे आता ईश्वरीने नम्रताला बोलावलेलं असतं. तेव्हा नम्रता गेल्यानंतर ती म्हणत असते ताई अगं कुणाशी बोलतेस तू, कोण आहेत तिथे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की दुसरं कुणी आलं आहे का. नम्रता म्हणते नाही का इशू, ते राकेशजीच आहेत, त्यांनी वेगळे कपडे घातलेत ना म्हणून ओळखता येत नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर मी तुमची आहे ना राकेशजींबरोबर ओळख करून देते, 1 मिनिट हां. तेव्हा इकडे आता अर्णव म्हणतो की ठीक आहे. तेव्हा ईश्वरी त्याला आवाज देते, इथे राकेशजी असं म्हणत असते. पण इकडे आता राकेश मागे वळून बघणार तरी काय, कारण का अर्णव तिथे असतो. मागे वळून बघितलं आणि अर्णवने त्याचं तोंड बघितलं तर त्या तोंडाची पूर्णपणे वाट लागेल. त्यामुळे इथे आता तो हात करतो तिला 2 मिनिट असं पाठीमागूनच आणि त्यानंतरला मोबाईल दाखवतो आणि म्हणतो की फोन आला आहे आणि तो फोनवरती बोलण्याचं नाटक करतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की त्यांचा फोन आला आहे ना, फोनवरती बोलतायत म्हणून येत नाही तर ओळख करून दिली असते आता. तेव्हा अर्णव म्हणतो नाही ठीक आहे. तेव्हा इथे आता राकेश फोनवरती बोलण्याचं नाटक करता त्याच्या लक्षात येतं की तिकडे आता ईश्वरी नम्रता अर्णव बोलण्यामध्ये बिझी आहेत. तेवढ्यातच तो तिथून आता कल्टी मारतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर बरं ठीक आहे आता मी निघते. तेव्हा नम्रता म्हणत असते की अर्णव सर तुम्ही इथपर्यंत आलात तर तुम्ही आतमध्ये चला ना, काहीतरी चहा कॉफी तरी घ्या, मी बनवते पटकन. तेव्हा अर्णव म्हणत असतो नाही नको, म्हणजे चहा कॉफी तर मी घेत नाही आणि आता तर नकोच, आता आमचं बाहेर खाणं झालं आहे ना म्हणून. तेव्हा नम्रता इथे त्याला म्हणत असते मग सरबत तरी घ्या, सरबत करते. तेव्हा अर्णव म्हणतो नाही नको, नंतर कधीतरी. तेवढ्यातच तिथे ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे सर, मी पुन्हा एकदा बघते राकेशजी तिथे आहेत का, त्यांना आवाज देते, त्यांचं फोनवरती बोलून जर झालं असेल तर ते तुम्हाला नक्की भेटायला येतील. तेव्हा इथे आता ईश्वरी बघते तर राकेश त्या ठिकाणी उभा पण नसतो. राकेश त्या ठिकाणाहून कुठेतरी निघून गेलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते राकेशजी कुठे गेले. नम्रता म्हणते अगं इशू मला असं वाटतंय फोनवरती बोलत ते कुठेतरी निघून गेले असतील, जाऊ दे. तेव्हा अर्णव म्हणतो नाही ठीक आहे, कदाचित त्यांना मला भेटायचं नसेल आणि मलासुद्धा त्यांना भेटण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे राकेशजींना, कारण त्यांना भेटल्यानंतर मी काय बोलू ना. जर त्यांना भेटायचं नसेल तर माझीसुद्धा इच्छा नाही आहे आणि राहू दे आता. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे मी जाते सर आता. तेव्हा नम्रता म्हणत असते पण अर्णवजी तुम्ही आज इशूला सोडायला घरपर्यंत आलात. तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीकडे बघतो, नम्रताकडे बघतो. तेव्हा ईश्वरी म्हणते हो ताई, सर मला घरपर्यंत सोडायला आलेत, सांगते ना मी तुला सगळं काही आता. तेव्हा ईश्वरी अर्णवला गुड बाय असं म्हणून आता गाडीतून उतरते. ती सुद्धा इमोशनल झालेली असते. अर्णवला ती बाय करत असते पण अर्णव तिला काही गुड बाय म्हणत नाही, कारण अर्णवला माहिती असतं की काही ना काहीतरी असं नक्की होईल. माझी तीव्र इच्छा आहे की इथे पुन्हा एकदा ईश्वरीने ऑफिसला यावं आणि ती यायलाच पाहिजे, अशी अर्णवची खूप मनापासून इच्छा असते. तेव्हा इथे ईश्वरी गुड बाय म्हणते पण अर्णव तिला काही गुड बाय म्हणत नाही. तेव्हा इथे ईश्वरीला वाईट वाटतं. तिला असं वाटतं की मी इतकं मनापासून सरांना बाय करते पण सरांना माझ्याशी बोलायचं नाही आहे का, कारण अर्णव तिच्याशी आता काहीही न बोलता सरळ आता तिथून रस्ता पकडतो आणि आपली गाडी घेऊन निघून जातो. तेव्हा ईश्वरीला वाईट वाटतं. ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. ईश्वरी आता नम्रताला म्हणत असते ताई बघितलंस ना तू भडकूचंदला, अगं आता मी इतकं त्यांना मनापासून गुड बाय विश करते पण त्यांनी एकदासुद्धा मला बाय म्हटलं नाही, सरळ निघून गेले. म्हणजे एरवी तर सगळ्यांना मॅनर्स शिकवत असतात की कसं बोलायचं, कसं उत्तर द्यायचं, एखाद्याच्या बोलण्याला कसं आन्सर करायचं, दुसऱ्याचं बोलणं ऐकून घ्यायचं, यावरून सगळे मला मॅनर्स शिकवत असतात. पण जेव्हा आता मी त्यांना इतकं मनापासून बाय करते तर मात्र त्यांना माझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे, त्यांना मग मॅनर्स नाही आहेत का. त्यानंतरला इथे नम्रता म्हणत असते इशू
पण अगं अर्णव सर तुला घरपर्यंत सोडायला आले होते. तेव्हा इशू म्हणते हो, चल सांगते तुला. त्यानंतर राकेश तिथे येतो आणि म्हणत असतो, अरे ईश्वरीजी खरंच सॉरी, मला तुम्ही आवाज दिलात, मला यायचं होतं तुम्हाला भेटायला, पण माझा महत्त्वाचा फोन चालू होता ना, त्याच्यामुळे मला यायला भेटलं नाही. खरंच सॉरी हा. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही काही हरकत नाही, अर्णव सरांबरोबर तुमची ओळख करून द्यायची होती, बाकी काही नाही. तेव्हा राकेश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, नाही खरंच मला भेटायला आवडलंच असतं, पण माझा महत्त्वाचा फोन चालू होता म्हणून मला येता आलं नाही. त्यानंतरला इथे आता फेकाफेकीची उत्तरं देण्यामध्ये तर राकेशचा पहिला नंबर आहे आणि आतासुद्धा त्याने फेकाफेकीचीच उत्तरं दिलेली असतात, खोटंच बोललेला असतो. त्यानंतर इथे ईश्वरी म्हणत असते, राकेशजी अहो तुम्ही कुठे बाहेर चाललाय का? नाही आज तुम्ही एकदम वेगळेच तयार झालात, तुम्ही असे कपडे घालत नाही ना, डिफरंट लुक. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हो माझ्या मित्राने मला हे गिफ्ट केलेत ना कपडे, म्हणून विचार केला की चला आज काहीतरी वेगळं ट्राय करूया. नेहमीच तर मी शर्ट वगैरेच घालतो ना, तेव्हा आज मी हे कपडे घातलेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ठीक आहे, छान दिसत आहे तुम्ही, म्हणजे असं नाही की छान नाही दिसत आहेत, हे कपडेसुद्धा तुम्हाला छान दिसत आहेत. तेव्हा नम्रता म्हणते, इशू अगं चल ना, नाहीतर आत्या ओरडेला आपल्यावरती चिडेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ताई चल, बरं बाय राकेशजी, असं म्हणून आता दोघीही तिथून निघून जातात. त्यानंतर इथे आता अर्णवच्या घरी आजी आणि मामा दोघेही अर्णवची आतुरतेने वाट बघत असतात. अर्णव कधी एकदा येतोय आणि त्याच्याबरोबर आम्ही बोलतोय असं त्यांना वाटत असतं. तेव्हा इथे अर्णव आलेला असतो. तेव्हा आजी म्हणते, अर्णव बाळा आलास तू? चिंटू जा बरं, आता तू फ्रेश हो, मी इथे सविताला जेवायला वाढायला सांगते, जा तू फ्रेश होऊन ये. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही आजी नको, तुम्ही अजून माझी वाट बघत इथे बसलाय का? तेव्हा आजी म्हणते, नाहीतर काय, आज जरा जास्तच उशीर झाला ना तुला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे, तुम्ही जा बरं जाऊन आराम करा. तेव्हा आजी म्हणतात, असं कसं चिंटू, जा बरं तू काहीतरी खाऊन घे, मी जेवायला वाढायला सांगते तुला. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको, माझं बाहेर थोडंसं खाणं झालं आहे, त्याच्यामुळे मला आता जेवायला नको. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की बापरे, म्हणजे माझा डाएट कॉन्शियस इथे आता प्रत्येक वेळेला डाएट म्हणणारा बाहेरून खाऊन आला आहे. एवढं काय खाल्लं आहेस तू की तुला आता घरी जेवायचं नाही आहे? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मी पाणीपुरी आणि शेवपुरी खाल्ली, त्याच्यामुळे आता मला जेवण नको. तेव्हा इथे मामा म्हणतात, काय पाणीपुरी आणि शेवपुरी? तेव्हा अर्णव म्हणतो, हो ना, म्हणजे मी सिंदूरने दिली, मी सिंदूरबरोबर मी खाल्ली, तिने ट्रीट दिली ना, त्यामुळे मी तिच्याबरोबर पाणीपुरी खाल्ली. तेव्हा इकडे मामा म्हणत असतात, अरे बाप रे, म्हणजे तू पाणीपुरी खाल्लीस, ते सुद्धा टपरीवरती? अरे बाबा तुला कोणी बघितलं तर नाही ना, आणि फोटो वगैरे कोणी काढला नाही ना? नाही कसं आहे, नाहीतर उद्याच्या पेपरमध्ये हेडलाईन येईल छापून की इथे प्रसिद्ध उद्योगपती अर्णवराजे शिर्के हे पाणीपुरीचा इथे स्वाद घेताना, हो की नाही, असं इथे मामा अर्णवला म्हणत असतात. तेव्हा इथे आजी म्हणत असते की अर्णव, अरे तू कधीच काही बाहेरचं खात नाही आणि ईश्वरीबरोबर तू पाणीपुरी शेवपुरी खायला गेलास, म्हणजे याचा अर्थ तू ईश्वरीला थांबवलंस का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही, ईश्वरीने आता रिझाईन केलेला आहे आणि त्यामुळे तिला खूप जास्त आनंद झाला आहे, इतका आनंद की तिने ऑफिस सोडलं म्हणून मला ट्रीट दिली, मला पाणीपुरी खायला दिली, म्हणून मी ती खाल्ली, नाहीतर मी कुठे बाहेरचं खातो ना. तेव्हा आजी म्हणते, अरे पण तू तिच्याबरोबर गेला होतास, तिला थांबवायला गेला होतास ना, आता ती ऑफिस सोडून गेली आहे, मग तू तिला थांबवलं नाहीस का की बाबा का रिझाईन करतेस, नको जाऊस, असं नाही म्हणालास तू तिला? तेव्हा अर्णव म्हणतो, मी कशाला म्हणू, मी का थांबू तिला? तेव्हा मामा म्हणतात, अरे मग तू तिच्याबरोबर पाणीपुरी शेवपुरी खायला का गेला होतास? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण तिला आनंद झाला होता म्हणून. हे बघ मामा आजी, त्या मिस इंदोरला आता ऑफिसमध्ये जॉब करायचा नव्हता, तिला इन्सेंटिव्ह मिळाली, तिने मला पैसे परत केले, आईवडिलांचं लॉकेट घेऊन गेली, मग आता ती का जॉब करेल असं तिला वाटते आणि म्हणून तिने जॉब सोडला आणि तिला त्याचा खूप आनंद झाला आहे. तिच्या प्रत्येक बोलण्यातून मला कळतं आहे ना, तिच्या प्रत्येक शब्दातून मला कळतं आहे की जॉब सोडल्यामुळे तिला किती आनंद झालेला आहे. आणि तिला जर ऑफिस सोडावंसं वाटलं आहे तर आपण तिला जबरदस्तीने थांबवायचं का? ते चुकीचं आहे की नाही? तिला जर सोडावंसं वाटतंय तर सोडू दे आणि मलासुद्धा आनंदच झालेला आहे. आता मी माझ्यासाठी एक असा वेल मॅनर्ड असा आता मी हायर करतो. अर्णव असं म्हणत असतो, बरं झालं ती सोडून गेली आणि गेली तर जाऊ दे, आता काय मी तिला जबरदस्तीने थांबू का? तिची जर थांबायची इच्छा नाही आहे तर मी तिला जबरदस्ती का करू? तिलासुद्धा मनापासून असं वाटायला हवं होतं ना की बाबा आपण इथे उत्साहाच्या भरामध्ये, रागाच्या भरामध्ये रिझाईन केलेलं आहे, पण तिने आता एवढी ती बडबड करते,
नको तेवढं ती बोलते. मग हे 3-4 शब्द तिला बोलता आले नाही का, की मी रिझाईन केलं आहे, पण आता मला ऑफिसमध्ये परत यायचं आहे, हे तिला बोलता येत नाही. मी कशाला थांबू तिला, असं अर्णव म्हणत असतो. त्याचबरोबर अर्णवच्या बोलण्यामध्ये किती दुःख, किती पेन आहे हे तिच्या आजीला आणि मामाला कळत असतं. त्याचबरोबर इथे अर्णवला त्या गोष्टीचं वाईट वाटतं, की ती थांबत नाही, पुन्हा ऑफिसला येत नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता अर्णव म्हणत असतो, की मी सिंदूरला नाही यायचं आहे ना ऑफिसमध्ये, नको येऊ दे. ती गेली तर जाऊ दे, मी कशाला तिला थांबू, तिला नाही का थांबता येत. तिने म्हणायला हवं होतं ना, की तिला ऑफिसमध्ये परत यायचं आहे म्हणून, आणि जर नाही यायचं आहे तर नको येऊ दे, मी पण थांबवणार नाही आहे. तर इथे राकेश आता अंधारातून ती सुटकेस घेऊन जात असताना ईश्वरी त्याला बघते आणि विचारते, की राकेशजी कुठे जात आहे तुम्ही, आणि हे काय आहे. तेव्हा इथे आता ईश्वरीने राकेशला बघितलेलं असतं, त्याला आता रंगेहात पकडलेलं असतं. त्यामुळे इथे राकेश खूपच जास्त घाबरतो.